करदात्यांना मोठा दिलासा मिळाला, कारण 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त झालंय। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या घोषणेनं हा मोठा दिलासा खरं तर मानला जातोय। सरकारला 1 लाख कोटींचा यामुळे मात्र तोटा होणार आहे। नव्या कर रचनेनुसार 0 ते 4 लाख उत्पन्नावर 0% कर, 4 लाख ते 8 लाखांवर 5%, 8 लाख ते 12 लाखांवर 10%, 12 लाख ते 16 लाखांवर 15%, तर 16 लाख ते 20 लाखांवर 20% आणि 20 लाख ते 24 लाखांवर 25% कर आकारण्यात येईल। तर 24 लाखांच्या पुढे 30% कर आकारण्यात येईल। नव्या कर रचनेनुसार 0 ते 4 लाख उत्पन्नावर 0% कर, 4 लाख ते 8 लाखांवर 5%, 8 लाख ते 12 लाखांवर 10%, 12 लाख ते 16 लाखांवर 15%, तर 16 लाख ते 20 लाखांवर 20% आणि 20 लाख ते 24 लाखांवर 25% कर आकारण्यात येईल। तर 24 लाखांच्या पुढे 30% कर आकारण्यात येईल। दरम्यान या नवीन कर रचनेमुळे कोणते फायदे होणार आहेत तेही पाहूया। त्याआधी उत्पन्न जर 10 लाख असेल तर आधीचा कर होता 50,000 रुपये, आता कोणत्याही प्रकारचा कर भरण्याची गरज नाहीये, त्यामुळे 50,000चा हा फायदा होणार आहे। तर 12 लाख जर उत्पन्न असेल तर आधीचा कर तब्बल 80,000 रुपये भरावा लागत होता, आता कोणत्याही प्रकारचा कर त्यावर भरावा लागणार नाहीये, त्यामुळे 80,000 रुपयांचा फायदा यामध्ये होणार आहे। तर उत्पन्न जर 15 लाख असेल तर आधी 1,40,000 रुपये कर भरावा लागत होता, आता केवळ 45,000 एवढाच कर भरावा लागणार आहे, त्यामुळे 95,000चा फायदा होणार आहे। तर 20 लाख जर उत्पन्न असेल तर आधीचा कर होता 2,90,000 रुपये, तर आता त्यासाठी 1,40,000 रुपये कर भरावा लागणार आहे, त्यामुळे 1,50,000चा तब्बल फायदा होणार आहे। तर 24 लाख जर उत्पन्न असेल तर आधीचा कर हा 4,10,000 रुपये भरावा लागत होता, त्यामुळे आता 2,40,000च 24 लाखाच्या उत्पन्नावर भरावे लागतील, त्यामुळे 1,70,000 रुपयांचा यासाठी फायदा होईल। जर तुमचं उत्पन्न 30 लाख रुपये असेल तर आधी 5,90,000 रुपये भरावे लागत होते कर म्हणून, तर आता 4,20,000 रुपये यासाठी भरावे लागणार आहे, त्यामुळे 1,70,000 रुपयांचा यामध्ये फायदा होईल। तर उत्पन्न जर 50 लाख रुपयांचं असेल तर त्यासाठी आधीचा कर होता 11,90,000 रुपये, आता त्यासाठी 10,20,000 रुपये भरावे लागणार आहे आणि त्यामुळे 1,70,000 रुपयांचा यामध्ये सुद्धा फायदा होणार आहे। मध्यम वर्गाकरता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक, म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट 7 लाखावरनं 12 लाखापर्यंत नेलेली आहे, त्यामुळे आता 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही, अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना, नवतरुणांना या ठिकाणी होणार आहे। 2 गोष्टी महाराष्ट्राकरता अत्यंत महत्त्वाच्या आहेत। करदात्यांना मोठा दिलासा मिळाला, कारण 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त झालंय। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या घोषणेनं हा मोठा दिलासा खरं तर मानला जातोय। सरकारला 1 लाख कोटींचा यामुळे मात्र तोटा होणार आहे। नव्या कर रचनेनुसार 0 ते 4 लाख उत्पन्नावर 0% कर, 4 लाख ते 8 लाखांवर 5%, 8 लाख ते 12 लाखांवर 10%, 12 लाख ते 16 लाखांवर 15%, तर 16 लाख ते 20 लाखांवर 20% आणि 20 लाख ते 24 लाखांवर 25% कर आकारण्यात येईल। तर 24 लाखांच्या पुढे 30% कर आकारण्यात येईल। नव्या कर रचनेनुसार 0 ते 4 लाख उत्पन्नावर 0% कर, 4 लाख ते 8 लाखांवर 5%, 8 लाख ते 12 लाखांवर 10%, 12 लाख ते 16 लाखांवर 15%, तर 16 लाख ते 20 लाखांवर 20% आणि 20 लाख ते 24 लाखांवर 25% कर आकारण्यात येईल। तर 24 लाखांच्या पुढे 30% कर आकारण्यात येईल। दरम्यान या नवीन कर रचनेमुळे कोणते फायदे होणार आहेत तेही पाहूया। त्याआधी उत्पन्न जर 10 लाख असेल तर आधीचा कर होता 50,000 रुपये, आता कोणत्याही प्रकारचा कर भरण्याची गरज नाहीये, त्यामुळे 50,000चा हा फायदा होणार आहे। तर 12 लाख जर उत्पन्न असेल तर आधीचा कर तब्बल 80,000 रुपये भरावा लागत होता, आता कोणत्याही प्रकारचा कर त्यावर भरावा लागणार नाहीये, त्यामुळे 80,000 रुपयांचा फायदा यामध्ये होणार आहे।
तर उत्पन्न जर 15 लाख असेल तर आधी 1,40,000 रुपये कर भरावा लागत होता. आता केवळ 45,000 एवढाच कर भरावा लागणार आहे. त्यामुळे 95,000चा फायदा होणार आहे. तर 20 लाख जर उत्पन्न असेल तर आधीचा कर होता 2,90,000 रुपये, तर आता त्यासाठी 1,40,000 रुपये कर भरावा लागणार आहे. त्यामुळे 1,50,000चा तब्बल फायदा होणार आहे. तर 24 लाख जर उत्पन्न असेल तर आधीचा कर हा 4,10,000 रुपये भरावा लागत होता. त्यामुळे आता 2,40,000च 24 लाखाच्या उत्पन्नावर भरावे लागतील. त्यामुळे 1,70,000 रुपयांचा यासाठी फायदा होईल. जर तुमचं उत्पन्न 30 लाख रुपये असेल तर आधी 5,90,000 रुपये भरावे लागत होते कर म्हणून, तर आता 4,20,000 रुपये यासाठी भरावे लागणार आहे. त्यामुळे 1,70,000 रुपयांचा यामध्ये फायदा होईल. तर उत्पन्न जर 50 लाख रुपयांचं असेल तर त्यासाठी आधीचा कर होता 11,90,000 रुपये. आता त्यासाठी 10,20,000 रुपये भरावे लागणार आहे आणि त्यामुळे 1,70,000 रुपयांचा यामध्ये सुद्धा फायदा होणार आहे. मध्यम वर्गाकरता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट 7 लाखावरनं 12 लाखापर्यंत नेलेली आहे. त्यामुळे आता 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे. याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना, नवतरुणांना या ठिकाणी होणार आहे. 2 गोष्टी महाराष्ट्राकरता अत्यंत महत्त्वाच्या आहेत. स्टार्टअप इकोसिस्टीम, कारण आपल्याला माहिती आहे की आता नंबर ऑफ स्टार्टअप आणि गुंतवणूक या दोन्ही पॅरामीटरवर महाराष्ट्र नंबर 1 झालेला आहे. त्यामुळे स्टार्टअपच्या ज्या योजना सुरू केलेल्या आहेत त्याचा मोठा फायदा हा आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे. आणि दुसरं, हे जे 50 वर्षाचं बिनव्याजी इन्फ्रास्ट्रक्चर लोन आहे, आपण जर गेले 3 वर्ष बघितले तर सर्वात जास्त याचा फायदा हा महाराष्ट्राला झालाय. याही वर्षी याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रच घेईल. 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री जरी असलं तर याचा अर्थ पूर्णतः टॅक्स फ्री नाहीये. खरं तर 4 ते 8 मध्ये 5% टॅक्स आहे. तुम्ही कुठलंच एक्झम्पशन वापरलं नाही तर तुम्हाला 5% टॅक्स भरावा लागेल. परंतु तुम्ही सगळे एक्झम्पशन्स वापरले, सगळे जे काही कन्सेशन्स दिले ते वापरले तर तुम्हाला साधारण 12 लाखापर्यंत कुठलाही उत्पन्न कर भरावा लागणार नाही. यासाठी काय करावं लागेल? यासाठी तुमचं हाऊसिंग असेल, हाऊसिंग लोन असेल, तुमचं स्टँडर्ड डिडक्शन 1 लाख रुपये त्यांनी केलंय, किंवा तुम्हाला जे काही काय म्हणतात त्याला आपलं इन्कम टॅक्स इंटरेस्ट आहे, हाऊसिंगवरचं जे इंटरेस्ट आहे त्याचं तुम्ही लिमिट वापरलं, तुमच्या LICचं असेल, इन्व्हेस्टमेंटचे जे आहेत किंवा जे इन्व्हेस्टमेंटचं लिमिट आहे ते पूर्ण वापरलं तर तुम्हाला कुठलाही टॅक्स भरायची गरज पडणार. 12 लाखांपर्यंत. गेल्या वर्षीच्या तुलनेने जर तुम्ही आताचं जर चालू स्लॅब जर तुम्ही पाहिली तर 12 लाख रुपयाचे जे पूर्वीचे जे उत्पन्न मिळवत होते नवीन रिजिममध्ये, आता त्यांना काही टॅक्स द्यायला लागणार नाही. म्हणजे त्यांचा 80,000 रुपयाचा फायदा झाला. जर तुमचं उत्पन्न 18 लाख रुपयापर्यंत जर असेल गेल्या याच्यामध्ये वर्षामध्ये आणि चालू वर्षी तुमचं 18 लाख रुपयाचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 70,000 रुपयाचा फायदा त्यामध्ये होणार आहे. आणि जर उत्पन्न 25 लाख रुपये असेल आणि म्हणजे गेल्या टॅक्स रेजिममध्ये आणि आता तुम्ही जर 25 लाख रुपयाचं उत्पन्न घेतलं तर तुम्हाला 1,10,000 रुपयाचा फायदा आहे. म्हणजे चालू जे काही टॅक्स स्लॅब्स त्यांनी जे सांगितले आहेत या टॅक्स स्लॅबमध्ये प्रत्येक मध्यमवर्गीयाचा फायदा होईल हा निकष त्यांनी त्यामध्ये डोक्यात ठेवला आहे. हा मला सुदृढ असा अर्थसंकल्प वाटतो. कारण जी तूट होती ती तूट कमी होतीये. लोन जे घ्यायला लागणार आहे ते थोडं कमी घ्यायला लागेल जितकं घ्यायला लागलं असतं त्यापेक्षा, त्यामुळे चांगला. दुसरी गोष्ट, सर्वसामान्यासाठी जो कर द्यायला लागणार आहे तो थोडा कमी द्यायला लागेल त्यामुळे चांगलं. आणि MSMEसाठी बऱ्याच क्रेडिट फॅसिलिटेशन केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी चांगलं. यामुळे मला असं सर्वंकष चांगलं आहे. अर्थातच आणखी चांगलं असू शकतं अशी अपेक्षा असणं साहजिक आहे. मात्र हा बजेटमध्ये मला मोठं निगेटिव्ह असं कुठं दिसलेलं नाही. गुंतवणूक पुढच्या काळामध्ये वाढू शकते. नक्कीच यामध्ये पुढल्या काळामध्ये गुंतवणूक वाढायला नक्कीच चालना मिळेल.